छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. एक वेगळं आयुष्य सुरू झालंय असं वाटतंय. हे असं फोटोत बघून नाही कळणार. मालकाला पाठवलंस तसं हिंदीला लवकर पाठ. हिंदी विषयी काय माहितीये का तुला? कोण कोण हिंदी? मला माहित नाही. वाड्यात एक सोपान नावाचा म्हातारा आहे. आता बघ काही अंक दिसतायत का यावर ते? हो आजोबा आहेत. कोणते अंक आहेत? 34/5. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला शोधायचा आहे आजोबा. काय असेल अर्थ? 30/5. आजोबा आपल्याला बाकीचे सगळे क्ल्यूज त्याचा अर्थ गीतेत सापडला. कशावरून याचा अर्थ आपल्याला गीतेत नाही सापडला? खरंय तुझं. माझ्या कपाटात ठेवली आहे गीता. विष्णूला सांगते आणून द्यायला. विष्णू काका कशाला? मीच जाऊन बघतो. वरच्या फळीत आहे. हा. काय? ते हिंदू संबंधी विचारलं होतं ना तुम्ही. त्याचं काय? मला माहिती आहे थोडी. सकाळी तर नाही म्हणून म्हणाली होतीस. मी विचारून घेतली. कोणाला? वाड्याच्या शेजारला एक म्हातारी आहे ना, तिला.
मग काय म्हणाली? तिला इंदू माहित नाही, बयो माहित आहे. वाड्यावर इंदू नाही, तिला बयो म्हणायचे. बयो तर बयो, तिचं काय झालं? थेंड निघाली तिची. कशाला? ते माहित नाही, पण असं म्हणतात की त्यात इंदूची काही बी चूक नव्हती. तरी उभी वाड्यावरच्या लोकांनी न गावकऱ्यांनी तिची थिंड काढून तिला गावाबाहेर हाकलून दिली. कसला विचार करताय मला? काही आठवतंय का? हा? पुढे काय झालं? तिचा अपमान, मानहानी सहन करू शकली नाही म्हणून जीव दिला तिनं. इंदीनं जीव दिला? हो ठीक आहे, ठीक आहे, मी कळवतो. या, थँक्यू, बाय. आजोबा काही अर्थ लागतोय का? गीता हा श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश होता. तो उपदेश अशा पद्धतीने त्रास देईल असं वाटलं नव्हतं. मिळेल आजोबा, काहीतरी क्लू नक्की मिळेल. अहो, हत्ती गेलाय, आता फक्त शेपूट राहिलाय. आजोबा, तुम्ही 5व्या अध्यायातला 34वा श्लोक पाहिलात का? 5व्या अध्यायामध्ये 29च श्लोक आहेत. पण मग इतर कुठल्या तरी अध्यायातल्या 34व्या श्लोकातला 5वा शब्द? एकूण 18 अध्यायांपैकी 9 अध्यायांमध्ये 34 पेक्षा कमी श्लोक आहेत आणि उरलेल्या 9 अध्यायांमध्ये 34व्या श्लोकात 5वा शब्द पाहिला, पण काहीही सापडलेलं नाही. श्रीराम. पण मग 34व्या पानावरील 5वी ओळ? नाही रे बाबा, काहीही नाही. सगळी गीता उलट सुलट करून पाहिली, पण काहीही हाती लागलेलं नाही. आता असं वाटतंय श्रीकृष्णासमोर हात जोडून बसावं आणि त्यालाच सांगावं, तूच सांग बाबा. आजोबा, याचा संबंध गीतेशी नसेलच तर? खानविलकर काका. अरे वा. हॅलो. बरं झालं फोन केलात. तुमची आठवण काढली आणि तुमचा फोनही आला. व्हॉट अ टेलिपॅथी. काय झालं? पुन्हा एकदा स्मार्ट गायडन्सची गरज आहे. अरे एनी टाइम, बोल ना. काका, त्या खजिन्याच्या चावीवर आम्हाला काही आकडे दिसत आहेत. आकडे? हा. म्हणजे कसे? 34/5. 34/5. काय अर्थ असेल याचा? कारण आतापर्यंत आपण ज्या मार्गाने शोधायचा प्रयत्न केला त्या सगळ्या मार्गांवरून आम्ही जाऊन आलो, पण काहीच अर्थ लागत नाहीये. म्हणून आम्ही गीता सुद्धा हातात घेतली, पण त्याचाही काही संबंध नाही. 34/5. बाकी जवळपास कुठलाच क्लू नाहीये? नाही, काहीच नाही. आश्चर्य आहे. म्हणजे गीतेसंबंधी क्लू धरला तर त्याला एखादा सपोर्टिव्ह क्लू
महादेव शास्त्रींनी द्यायला हवा होता. हो पण नाही येतो. म्हणजे मला नाही वाटत की याचा संबंध पुन्हा गीतेशी असेल. उलट मला असं वाटतं की त्याचा संबंध गीतेशीच असावा, पण आपल्याला तो लावता येत नसावा. आधी कोरडं अवघड असतं, पण ते सोडवावं लागतं. आधीची जशी सोडवली तशी हेही सोडवू, आणि मला खात्री आहे ते मी नाही तूच सोडू शकशील. हो पण कसं? एक काम कर, त्या चावीचा फोटो मला मेल कर. थोडा वेळ दे, मी विचार करतो आणि काही कळलं तर तुला कळवतो. ठीक आहे, आजच पाठवतो. हो. बाकी बरे आहेत ना सगळे? हो हो, अगदी व्यवस्थित. ठीक आहे, मग ठेवतो. थँक्स काका. अरे यू आर मोस्ट वेलकम. बाय, टेक केअर. बाय. काय म्हणाले खानविलकर साहेब? त्यांनी फोटो मेल करायला सांगितलाय चावीचा. मी त्यांना मेल करून येतो. श्रीराम. काय ग, काय लिहित बसलीस? हा, जरा पड, आराम कर जरा. काय हवंय का तुला? नाही, नको. त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं. पार्वती वैद्यबुवांकडून आली होती महादेवांसाठी एक गोड बातमी घेऊन. पण ती बातमी त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी तिनं त्यांच्यासारखंच कोडं घालायचं ठरवलं. साथ हवी मज तुझी सारखी, असतोस तू कायम दूर, श्री कृपेने घडले सारे, आनंदे आला पूर. मोहरले हे तन अन मनही, फुलला सहवासा मोहर, पार्वती उदरात उमलतो, महादेवाचा नवा अंकुर. साथ हवी मज तुझी सारखी, असतोस तू कायम दूर, श्री कृपेने घडले सारे, आनंदे आला पूर. श्री म्हणजे श्रीरंग. पार्वती, हे काय चाललंय तुमचं? काय झालं? आम्हाला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आमच्या गैरहजेरीत कशाबद्दल बोलता तुम्ही? तुझी या घरात राहायची लायकी नाहीये. अहो अहो, अहो, माझा हात सोडा. अहो, माझं ऐकून तरी घ्या. चल बाहेर. आतमध्ये जागा नाही. मी खरंच काही चूक नाही केली. अहो, माझी काही चूक नाहीये. चल बाहेर. मी श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगते, माझी काही चूक नाहीये. अहो, माझी खरंच काही चूक नाहीये. अहो, अहो, माझं ऐकून तरी घ्या. दार उघडा ना. मी श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगते, माझी खरंच काही चूक नाहीये. अहो, तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला. तुझी अमंगळ सावली सुद्धा या वास्तूवर पडू देऊ नकोस. चालते इथून.
मुलगी नाही. सांगतो तुझी अमंगळ सावली सुद्धा या वास्तूवर पडू देऊ नकोस. चालतो इथून. शुभ्रा, ए शुभ्रा चल ना, आता उठ ना, आराम कर तू. वहिनी ओरडेला नाही तर मला. चल चल, काय ते लिहिणं बिणं बंद कर. चल बंद कर. चल चल उठ उठ तू आधी उठ. चल तिकडे चल. चल चल. कोण आहात तुम्ही? अगं कोण काय? अगं असं काय करते शुभ्रा? कोण शुभ्रा? मी शुभ्रा नाहीये. आणि मी इथे कशी आले? अगं असं काय बोलतेस तू? हा अहो मी खरंच तुम्हाला ओळखत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज? अगं हे बघ मी कुसुम आत्या. कोण कुसुम आत्या? मी नाही ओळखत तुम्हाला. आणि मी इथे कशी आले सांगा ना. अगं शुभ्रा